हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अदिती दामे व्लॉग्स। आणि आजच्या व्लॉगची सुरुवात मी अशी करते कारण की हा व्लॉग थोडासा घाईघाईमध्ये होणार आहे। आणि ॲक्च्युली मी आता आली होती डॉक्टरकडे कारण की आय एम नॉट फिलिंग वेल, सो चेकअप वगैरे झालेला आहे आणि आता इथे मी मेडिसिन घेतली आहे आणि एक मी थम्सअपची बॉटल सुद्धा घेतलेली आहे। आणि आता मला पटकन घरी जायचे कारण मी सगळे मला आणि बहिणीला जायचं झुडिओमध्ये, बिकॉज माझ्या भावाचा बर्थडे आहे, सो त्याच्यासाठी आम्हाला गिफ्ट वगैरे घ्यायचं आहे, क्लोथ, दूध आणि ब्रेड एवढंच ना। आलोय सुपर मार्केट मध्ये। 2 minutes later. तो गाईज आम्ही घरी आलो आणि मी पटकन थोडंसं चहा वगैरे प्यायली आणि आता मी आणि वहिनी पटकन आम्ही निघालो झुडिओला जायला कारण की ते 9 वाजता बंद होतं आणि ऑलरेडी आम्हाला इथे 8:30 काहीतरी झालेले आहेत। सो वी हॅव ओनली हाफ एन आवर, लेट्स गो। आणि मला खूप तब्येत पण बरी नाहीये माझी, सो आय हॅव व्हेरी मच कोल्ड। आणि तुम्ही बघू शकता की मी एक हँडकर्चीफ घेतलेला आहे ज्यावरती मला मम्मीने काहीतरी टाकून दिलेलं आहे, सो त्याला थोडंसं स्मेल घेतलं तर थोडं बरं वाटतं। सर्दी झाली आहे, सो आणि मी फर्स्ट टाइम चालले या झुडिओमध्ये। दुसऱ्या झुडिओमध्ये मी गेलेली आहे पण या झुडिओमध्ये मी फर्स्ट टाइम चालले। गाईज मी फर्स्ट टाइम आली आहे या झुडिओमध्ये। सेल पण चालू आहे, आय थिंक सो। येस सो सेल पण चालू आहे, जाऊन बघूया आता काय सेलमध्ये भेटतं। ॲक्च्युली आम्ही आलोय प्रतीक भाऊसाठी कपडे घ्यायला, लेट्स सी। वाव, इथे खाली लेडीज सेक्शन आहे आणि या रेड टी शर्ट वरती असं सेल म्हणून का लिहिलंय मला अजून कळलं नाहीये। बाय द वे वी आर गोइंग अपस्टेअर्स कारण की आम्हाला माझ्या भावासाठी कपडे घ्यायचे आहेत। सो मेन्स लोकांचं सेक्शन आहे वरती, क्लोथिंग सेक्शन। सो इथे आम्ही वी आर जस्ट चेकिंग की काय चांगलं आहे, काय त्याला सूट होईल, काय घेऊ। कोणतं 399 ते आपण घेतलं ते 300चं। इथे आयनिंग सुद्धा ठेवलेलं आहे क्लोथ्स आयन करायला आणि इथे काय भारी भारी शर्ट्स आहेत गाईज। यू कॅन सी ओनली फॉर 199 बट दिस इज इन साईज ओनली स्मॉल कारण की स्मॉलमध्येच खूप जास्त ऑप्शन्स आहेत आणि एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये खूप क्लोथ होते, पण ते फक्त स्मॉलमध्ये होते। आणि बाकी जर का मीडियम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल वगैरे तुम्ही घ्यायला गेलात तर ऑफकोर्स त्याची प्राइस रेंज थोडीशी जास्त होती। कोणता कलर घेशील पण? बाईकडे चांगलं वाटतंय। नाही ना हा कलर त्याकडे? नाही, मी नाही बघितलंय कधी। पण ही मोठी आहे ना एक साईज? दोन साईज हा, म्हणजे तेच 6 साईज मोठी आहे मग। होईल घे मग। हा पण भारी वाटते, पण आपण प्रतिभाला घेतलं। गाईज फायनली आमचं
शॉपिंग झालेलं आहे. नाव वी आर स्टँडिंग इन क्यू फॉर द बिलिंग. आणि तुम्ही बघू शकता की थोडीशी रश आहे कारण की आता बंद सुद्धा झालेला आहे झुडिओ. आणि त्या लोकांनी ऍक्च्युली एक्सटेंड केलेलं आहे थोडं 15-20 मिनिट्स, म्हणजे 9-20-25 झाले. आणि इथे बघू शकता तुम्ही हे डिओड्रंट्स वगैरे आहेत खूपच अफोर्डेबल प्राइस मध्ये. इफ यू बॉयज वॉन्ट टू बाय दिस यू कॅन. आणि इथे आहे हेअर एक्सेसरीज वगैरे रिजनेबल प्राइसलाच आहे, 79 रुपीजला वगैरे आहे. मला असं वाटतंय की हा जो माझा व्लॉग आहे तो बॉयज लोकांसाठी थोडा जास्त कन्व्हिनियंट असेल, कारण मी आज माझ्या भावासाठी शॉपिंग करायला आलेले आणि जुडिओचं मी. या बॉयज डू वॉच दिस व्हिडिओ अँड दिस इज मी. सो इथे बघू शकता तुम्ही किड्स वेअर मध्ये पण खूप काय काय ऑप्शन फॉर जस्ट 399. अँड बस आता आम्ही बिलिंग करू. आणि गाईज आमचं शॉपिंग झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. आता पटकन ऑटो बघू आणि घरी जाऊ. ऑटोवाले थांबले तिथे. आता आम्ही निघालोय गाईज इथून. आता घरी चाललोय. आमची शॉपिंग झाली आहे. एवढी शॉपिंग केली आहे. फायनली गाईज आम्हाला ऑटो भेटलेली आहे. आम्हाला ऑटोच भेटत नव्हती. फॉर 15-20 मिनिट्स आम्ही असेच ऑटो बघतच होतो आणि फायनली आता एक भेटला रिक्षावाला. सो आता आम्ही घरी चाललोय. सो आम्ही म्हणजे जस्ट घरी आलेलो आहोत. जस्ट म्हणजे झाले आता 10-15 मिनिटं झाले. सगळ्यांना कपडे वगैरे दाखवले, सगळ्यांना आवडले. आणि कॅन सी की माझी हालत खूप खराब झाला. खूप सर्दी, बॉडी पेनिंग वगैरे खूप काय काय आहे. सो बस आता आम्ही डिनर करू. आणि डिनर पण आम्ही आज बाहेरूनच ऑर्डर केला आहे. सो मॅकडी केला आय थिंक. सो बस डिनर करू. थोडा वेळ मी आता आराम करते कारण मी थकली. ऑफिसवरून येऊन लगेच आम्ही झुडिओला गेलो. नाही, ऑफिसवरून येऊन ॲक्च्युली डॉक्टरकडे गेलो आणि मग नंतर झुडिओला लगेच गेलो. आणि आत्ताच म्हणजे जस्ट 15-20 मिनिट्स बिफोर मी आलेली आहे. सो आता मी थोडा वेळ आराम करते आणि मग जेव्हा आमचं फूड येईल तेव्हा मग खाऊन घेईन मी. सो गाईज इथे आपलं मॅकडी जे आहे ते आलेलं आहे आणि यामध्ये आहे टेस्टी असे बर्गर, फ्राईज, मला नाही सांग, व्हेज आणि मला एक ताट पण आणायचं आणि एक प्लेट. हा याच्यावर आहे ना जागा. हा गेलास मॅक्स क्रिस्पी चिकन. हा कोक वगैरे, पण आय विल नॉट ड्रिंक कोक कारण की आईस्क्रीम खाऊनच माझी ही हालत झालेली आहे. सो मी आज कोक नाही पिणार अजिबात. सो दिस इज माय बर्गर अँड दिस इज मॅक्स क्रिस्पी बर्गर. ॲक्च्युली मला तुम्हाला माहितीच असेल, आय डोंट नो माहिती आहे की नाही, बट मला मॅकडीचा मॅक चिकन स्पायसी बर्गर खूप आवडतो. पण यावेळेस काहीतरी वेगळं ऑर्डर केलं आहे आणि याची टिक्की पण खूप मोठी आहे, चिकन टिक्की तुम्ही बघू शकता.